नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण एम-पी-एस-सीच्या प्रश्नांचं एनालिसिस करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न दिलेला आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिव्हन बिलो. आपल्याला एक सेंटन्स दिलेला आहे, त्यामध्ये रिकामी जागा आहे. रिकाम्या जागेमध्ये आपल्याला एक ॲप्रोप्रिएट वर्ड जो आहे तो फिल करायचा आहे. आय मॅनेज टू गेट टू स्लीप. आय म्हणजे मी, मॅनेज टू गेट टू स्लीप. मॅनेज केलं म्हणजे करू शकलो. आय मॅनेज टू म्हणजे मी करू शकलो. गेट टू स्लीप म्हणजे काय, मी झोपू शकलो. आय मॅनेज टू गेट टू स्लीप म्हणजे काय, मी झोपू शकलो. आणि या ठिकाणी ब्लँक दिलेली आहे रिकामी जागा. देअर वॉज म्हणजे त्या ठिकाणी, अ लॉट ऑफ म्हणजे खूप सारा आणि नॉईज म्हणजे काय, गोंगाट. सो त्या ठिकाणी खूप सारा गोंगाट असून सुद्धा, देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज, त्या ठिकाणी खूप सारा गोंगाट असून सुद्धा आय मॅनेज टू गेट टू स्लीप, मी झोपू शकलो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसते की गोंगाट तर होता आणि इतका गोंगाट असून सुद्धा तो व्यक्ती जो आहे किंवा मी जो आहे, मी झोपू शकलो किंवा मला झोप लागली. म्हणून या ब्लँकमध्ये आपल्याला तरी देखील किंवा असून सुद्धा या अर्थाचा जो शब्द आहे तो आपल्याला फिल करायचा आहे. पहिला शब्द जर आपण पाहिलं तर ऑल्दो. ऑल्दो म्हणजे काय, असून सुद्धा किंवा तरी देखील, आणि म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर ऑप्शन 3 मध्ये बिकॉज दिलेला आहे. बिकॉज काय दाखवते, की कारण दाखवतो, की गोंगाट होता म्हणून मी झोपू शकलो, या अर्थाने म्हणून हे कारण दाखवतंय. परंतु आपल्याला असून सुद्धा किंवा तरी देखील या अर्थाने शब्द पाहिजे आणि म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते कॅन्सल होईल. पुढे दिलेलं आहे इन स्पाइट ऑफ. सो इन स्पाइट ऑफ याचाही अर्थ होतो असून सुद्धा किंवा तरी देखील. परंतु हे आपलं उत्तर होणार नाही. त्याचं कारण असं आहे, की जर आपण इकडे इन स्पाइट ऑफ असं घेतलं, जर आपण इकडे इन स्पाइट ऑफ असं घेतलं, तर देअर वॉज घ्यायची गरज नाही. इन स्पाइट ऑफ अ लॉट ऑफ नॉईज इतकं सेंटेन्स आपलं पुरेसं होईल. परंतु या सेंटेन्समध्ये ऑलरेडी देअर वॉज दिला असल्यामुळे इन स्पाइट ऑफचा वापर न करता आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, दो किंवा ऑल्दोचा वापर करावा लागेल आणि म्हणून हे ऑप्शन कॅन्सल होईल. आणि बिकॉज ऑफ नंतर आपण जनरली काय यूज करतो, बिकॉज ऑफ नंतर नाऊन किंवा प्रोनाऊन येतो आणि हा देअर एक सब्जेक्ट आहे, वॉज एक वर्ब आहे, म्हणजे ऑप्शन 4 देखील आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. क्लिअर आहे, सर्वांना समजलं असेल. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट अँड कंप्लीट द सेंटेन्स. ब्रॅकेटमध्ये एक व्हर्ब दिलेला आहे, हा कॅच. याचा करेक्ट फॉर्म जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे सेंटेन्सच्या अनुसार. मग सेंटेन्स काय दिलेला आहे, द पोलीस. द पोलीस काय आहे, आपल्या वाक्याचा सब्जेक्ट. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली व्हर्बचा कोणता फॉर्म येईल ते बघायचं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे द थीफ. द थीफ काय आहे, चोर आहे. म्हणजे पोलिसाने चोराला पकडले किंवा पकडतो किंवा पकडलेले आहे किंवा पकडतील असं काहीतरी असेल. आणि इकडे जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर हे दिलेलं आहे त्यांनी लास्ट नाईट. आणि हा प्रश्न सगळ्यांना सोडवता आलेला असेल, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की एखाद्या सेंटेन्समध्ये जर शेवटी लास्ट नाईट किंवा यस्टरडे किंवा ॲगो किंवा बिफोर अशा प्रकारचे पास्ट दर्शक शब्द जर असतील, तर अशा परिस्थितीत जनरली आपण पास्ट इंडेफिनिट टेन्स म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही2 किंवा सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस व्ही1 चा वापर करतो, हे सगळ्यांना माहिती असेल. मग द पोलीस नंतर आपल्याला जो व्हर्ब घ्यायचा आहे तो व्ही2 घ्यायचा आहे. व्हर्बचा सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. कोणामुळे, लास्ट नाईटमुळे. मग बघा ऑप्शनमध्ये कोणता व्ही2 आहे. जर तुम्ही कॉट हा ऑप्शन पाहिला तर व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे. इकडे शाल फ्युचरमध्ये जातोय आणि म्हणून हे ऑप्शन 3 कॅन्सल होईल. इकडे विल पण फ्युचरमध्ये जातो आहे आणि कॅच व्ही1 आहे, म्हणजे हे कॅन्सल होईल. आणि इकडे पण कॅच व्ही1 आहे, म्हणजे हे कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. चूज दी राईट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे ही गॉट ओव्हर. ही गॉट ओव्हर, गेट ओव्हर म्हणजे काय, मात करणे. एखाद्या व्यक्तीवर आपण विजय मिळवतो किंवा मात करतो. सो ही गेट्स ओव्हर म्हटलं पाहिजे किंवा ही गॉट ओव्हर म्हटलं पाहिजे. हा व्ही2 आहे, म्हणजे त्याने मात केली, पास्टमध्ये जाईल. हिज एनिमी म्हणजे त्याने त्याच्या शत्रूवर मात केली. बाय डॅश मीन्स. सो या ठिकाणी मीन्स म्हणजे काय, माध्यम. मीन्स म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, माध्यम किंवा उपाय. म्हणजे कुठल्या तरी उपायाने त्याने त्याच्या शत्रूवर काय केली, मात केली. मग कोणते उपाय त्याने यूज केले, तर आर्टिस्टिक. आर्टिस्टिक म्हणजे काय, कलात्मकतेने. आर्टिस्टिक म्हणजे काय, ज्या ठिकाणी पेंटिंग येणार, ज्या ठिकाणी ड्रॉइंग येणार, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस आपण बघतो बघा, ते पण आर्टिस्टिक ब्रश असतात. या ठिकाणी याचा कलेसंबंधी वापर होतोय, म्हणून हे ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, त्यांनी दिलेलं आहे आर्टफुल. आर्टफुल म्हणजे काय, चतुराईने. आर्टफुल म्हणजे काय, चतुराईने. सो या ठिकाणी बघा, त्याने चतुराईने
आपल्या शत्रूवर काय केली? मात केली आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा आर्टिकल. हे आर्टिकल जर तुम्ही पाहिलं तर हे स्पेलिंग कसं आहे? आर्टिकलचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. हे स्पेलिंग कसे आहे मित्रांनो? हे स्पेलिंग चुकीचं आहे. आर्टिकलचं स्पेलिंग सगळ्यांना माहिती आहे. ARTICLE आर्टिकल आणि आर्टेज असा शब्दच नाहीये. आर्टेज असा शब्द नाही. म्हणजे हे पण आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन 4 कॅन्सल, ऑप्शन 3 कॅन्सल. हे आर्टिस्टिक म्हणजे अतिशय कलेने, परंतु या ठिकाणी ड्रॉइंग वगैरे नाही, पेंटिंग वगैरे नाही आणि मात केलेली आहे आपल्या शत्रूवर म्हणून हे आर्टिस्टिक येणार नाही. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. फिल आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. वी कॉल्ड ऑफ बघा भरपूर वेळेस हे झालेलं आहे. कॉल ऑफ म्हणजे काय? कॅन्सल करणे, रद्द करणे. कॉल ऑफ म्हणजे काय? रिवोक करणे, कॅन्सल करणे, रद्द करणे. मग बघा या ठिकाणी कॅन्सल्ड दिलेलं आहे ऑप्शन 1 मध्ये, हेच आपलं बरोबर होईल. स्टार्टेड हे आपलं उत्तर होणार नाही. किक ऑफ किंवा किक ऑन यासाठी आपण स्टार्टचा वापर करतो. त्यानंतर रिअरेंज हे सुद्धा होणार नाही आणि प्लॅन करणे, योजना आखणे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. सो कॉल्ड ऑफ किंवा कॉल ऑफचा अर्थ काय होतो? रद्द करणे. वी कॉल्ड ऑफ द मॅच, आपण मॅच रद्द केली. इमिजिएटली, तत्काळ. आफ्टर हाफ टाइम म्हणजे अर्ध्या तासानंतर किंवा अर्ध झाल्यानंतर लगेचच आपण मॅच कॅन्सल केली, रद्द केली. पुढे बघा. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड. शब्द दिलेला आहे प्लेंटी. प्लेंटी म्हणजे काय मित्रांनो? भरपूर. प्लेंटी म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो भरपूर. आणि यासाठी आणखी कोणता शब्द वापरतो आपण? अबंडन्स हा शब्द वापरतो. आणखी कोणता शब्द वापरतो आपण? अबंडन्स हा शब्द वापरतो. परंतु विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे. मग प्रायव्हेट. प्रायव्हेट म्हणजे काय? जे आपले निजी असेल ते. सो प्रायव्हेट आपल्या ठिकाणी अपोजिट होईल का? नाही. जे भरपूर आहे ते प्लेंटी होईल. परंतु भरपूरच्या विरुद्ध काय होईल? जे फार कमी आहे, जे फार रेअर आहे, जे फार क्वचित आहे त्यासाठी. मग स्कार्सिटी म्हणजे काय? फार कमी किंवा कमतरता. फार कमी किंवा कमतरता म्हणजे हे आपलं करेक्ट अपोजिट वर्ड या ठिकाणी होईल. त्यानंतर चीफ म्हणजे काय? मुख्य हे सगळ्यांना माहिती आहे. हे आपलं उत्तर होणार नाही. लोअर म्हणजे काय? खालचा. हे पण आपलं उत्तर होणार नाही. हे सगळ्यांना जमलं असेल. पुढचा प्रश्न बघा. द इंट्रोडक्शन हाय एक्सप्रेस. जे इंट्रोडक्शन आहे, आपण एखाद्या व्यक्तीला हाय असं म्हणतो, तर याचा वापर नेमका कशासाठी होतो? सरप्राईज. एखाद्या व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी आपण हायचा वापर होतो का? नाही. हे सगळ्यांना माहिती असेल. सो ऑप्शन 1 कॅन्सल झालं. कॉल फॉर अटेन्शन. एखाद्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण काय करतो? हाय असं म्हणत असतो आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. एखाद्या व्यक्तीला आश्चर्यचकित करण्यासाठी किंवा आपण आश्चर्यचकित होत असलो तर आपण हाय असं म्हणतो का? नाही. आणि म्हणून शॉक किंवा सरप्राईजसाठी सुद्धा आपण हायचा वापर करत नाही. आणि त्यानंतर रिलीफ. आपल्याला एखादा रिलीफ मिळतो, एखादा आराम किंवा विश्रांती मिळते, अशा परिस्थितीत आपण हायचा वापर करतो का? नाही. म्हणजे आपण जर पाहिलं तर बी आपलं उत्तर बरोबर आहे. आणि बी जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. कोणत्या सेंटेन्समध्ये करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. शी हॅज बीन टीचिंग. ती शिकवत आलेली आहे. इन दिस कॉलेज. या कॉलेजमध्ये फ्रॉम 2001. 2001 पासून ती या कॉलेजमध्ये शिकवत आलेली आहे. एखादी क्रिया जर 2001 पासून सुरू आहे आणि आत्ताही जर सुरू असेल तर हे टेन्स आपण कोणतं घेत असतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि यामध्ये जेव्हा आपण प्रेपोजिशनचा वापर करतो तेव्हा आपल्याकडे फॉर आणि सिन्स हे 2 प्रेपोजिशन असतात आणि म्हणून फ्रॉम या ठिकाणी घेणार नाही. 2001 एक्झॅक्ट इयर असल्यामुळे सिन्स जे आहे ते बरोबर राहील. बिफोर जे आहे ते घेता येणार नाही आणि 2001 एक्झॅक्ट इयर असल्यामुळे फॉर पण आपल्याला घेता येणार नाही. म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. ऑप्शन बी जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन 4 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. Choose from the following alternatives the word which is synonymous in the meaning with the false. फॉल्सचं करेक्ट सनॉनिम या ठिकाणी विचारलेलं आहे. फॉल्स म्हणजे काय? जे खोटं असेल ते, जे नकली असेल ते. सो रिअल जर आपण पाहिलं तर रिअल काय होईल या ठिकाणी? रिअल याचा अपोजिट होईल. आपल्याला सनॉनिम विचारलेला आहे. रिअल म्हणजे काय? जे काही खरे असेल ते. ट्रू म्हणजे काय? जे काही खरे असेल ते. अनट्रू म्हणजे काय? जे खोटे असेल ते. ट्रूला आपण काय केलेलं आहे? अनट्रू. म्हणजे फॉल्स आणि अनट्रू या ठिकाणी काय होतील? सिनॉनिम्स होतील. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. रिअलिस्टिक म्हणजे काय? जे खरं आहे, जे वास्तविक आहे ते, हे आपलं उत्तर होणार नाही. हा पण प्रश्न सगळ्यांना जमला असेल. शी वॉन्टेड टू बाय ब्लँक बुक्स. आता या ठिकाणी आपल्याला करेक्ट वर्ड यूज करायचा आहे या ब्लँक मध्ये. हा बुक्स बघा कसा आहे? प्लुरल नाऊन आहे. प्लुरल नाऊन म्हणजे काय मित्रांनो? अनेक वचनी नाम. आणि अनेक वचनी नाम असेल तर त्याच्या आधी येणारा डिटर्मिनर किंवा जो एक्झेक्टिव्ह असणार आहे
तो कशा पद्धतीचा असेल? जो प्लुरलला सपोर्ट करतो, अनेक वचनीला सपोर्ट करतो तो. सम नंतर आपण प्लुरल नाउन वापरू शकतो का? येस. सम नंतर आपण प्लुरल नाउन पण वापरू शकतो आणि अनकाउंटेबल नाउन पण वापरू शकतो. म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते बरोबर होईल. एनी नंतर आपल्याला सिंग्युलर नाउन वापरावं लागतं आणि आपलं वाक्य निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. हे वाक्य पॉझिटिव्ह आहे. इकडे बुक्स प्लुरल आहे आणि एनी नंतर आपण सिंग्युलर नाउन वापरतो म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल होईल. नायदर आणि इच सोबत पण सिंग्युलर नाउन वापरला जातो म्हणून ते पण काय होतील? कॅन्सल होतील. अशा परिस्थितीत ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. क्लिअरली म्हटलेलं आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? फ्युचरसाठी आपण शब्द घेतो शाल किंवा विल आणि कॉन्टिन्युअस म्हणजे सगळ्यांना माहिती असेल जो व्हर्ब असणार आहे तो व्हर्ब आयएनजी फॉर्म मध्ये येणार. परंतु शाल आणि विल नंतर लगेचच व्हर्बचा आयएनजी फॉर्म घेता येत नाही आणि म्हणून आपण काय करतो त्याला सपोर्ट देण्यासाठी बीचा वापर करतो. सो शाल बी प्लस आयएनजी किंवा विल बी प्लस आयएनजी असं आपलं स्ट्रक्चर असलं पाहिजे. इकडे विल आहे, इकडे टाईप आहे, हा फ्युचर इंडेफिनेट होईल. इकडे विल आहे, इकडे बी आहे, इकडे टायपिंग आहे, हा फ्युचर कंटिन्युअस बरोबर आहे. हा विल आहे, हा हॅव आहे, हा बीन आहे आणि हा टाईप या ठिकाणी चुकलेला आहे म्हणजे ऑप्शन कॅन्सल होईल. शाल बरोबर, हॅव बरोबर, टाइप्ड हा V3 या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे हा फ्युचर परफेक्ट आहे. आपल्याला त्यांनी विचारलेला आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि म्हणून आपल्याला ऑप्शन 2 जे आहे ते करेक्ट उत्तर या ठिकाणी घ्यावं लागेल. ओके. पुढचा प्रश्न बघा. फाइंड आउट द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द गिवन वर्ड इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल म्हणजे काय? जे अटळ असेल, ज्याला टाळता येऊ शकत नाही ते. मग बघा दॅट विच कॅन नॉट बी अटॅक्ड. असं काही की ज्याच्यावर अटॅक केला जाऊ शकत नाही त्याला आपण इनव्हल्नरेबल असं म्हणत असतो. ज्याच्यावर अटॅक केला जाऊ शकत नाही त्याला आपण इनव्हल्नरेबल म्हणतो आणि ज्याच्यावर इझिली अटॅक केला जाऊ शकतो त्याला आपण व्हल्नरेबल म्हणतो. हे सगळ्यांना माहिती आहे आणि ऑप्शन 1 आपलं उत्तर होणार नाही. दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड. असं काही की ज्याला समजलं जाऊ शकत नाही, जे अंडरस्टँड केलं जाऊ शकत नाही. मग याला आपण काय म्हणतो? इनकॉम्प्रिहेन्सिबल. कॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे काय? जे समजण्यायोग्य आहे ते आणि इनकॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे काय? ज्याला आपण समजू शकत नाही, ज्याला आपण अंडरस्टँड करू शकत नाही आणि त्यांनी इनएव्हिटेबल विचारलेलं आहे, ज्याला टाळता येऊ शकत नाही म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल होईल. दॅट विच कॅन नॉट बी हर्ड. असं काही की ज्याला ऐकू किंवा ऐकलं जाऊ शकत नाही. सो इनऑडिबल हा सगळ्यांना माहिती आहे. ऑडिबल म्हणजे काय? ज्याला ऐकलं जाऊ शकतं आणि इनऑडिबल म्हणजे काय? ज्याला ऐकलं जाऊ शकत नाही. म्हणजे हे पण आपलं उत्तर होणार नाही. मग हेच आपलं उत्तर होईल. दॅट विच कॅन नॉट बी अव्हॉइडेड. असं काही की ज्याला आपण अव्हॉइड करू शकत नाही ते काय होणार आहे? इनएव्हिटेबल. पुढे बघा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. पुन्हा एकदा फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किती देश आहे? एक देश आहे. ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज की त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या नॅशनॅलिटीजचे लोक जे आहेत ते राहतात. बघा एक असल्यामुळे कन्सिस्ट हा V1 आपल्याला घेता येणार नाही म्हणून ऑप्शन कॅन्सल. कन्सिस्टिंग डायरेक्टली घेता येणार नाही, काहीतरी अमेजार वगैरे पाहिजे ते पण नाहीये. हॅव कन्सिस्टेड हे पण आपल्याला घेता येणार नाही म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल. कन्सिस्ट बघा या ठिकाणी कन्सिस्टला एस जोडलेला आहे म्हणजे प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स मध्ये जातोय. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कन्सिस्ट म्हणजे बनलेला आहे ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज. म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जे आहे ते सर्व प्रकारच्या नॅशनॅलिटीजचे जे लोक आहेत, सर्व प्रकारचे राष्ट्रीयत्व असलेल्या लोकांनी बनलेला आहे, तयार झालेला देश आहे. सो ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा. फाइंड आउट द करेक्ट पार्ट्स ऑफ द स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. ऑल इज नाऊ लॉस्ट. बघा ऑल जो शब्द आहे मित्रांनो हा ऑल नाऊन पण होतो, सगळ्यांना माहिती असेल आणि हा ऑल जो आहे हा प्रोनाऊन पण होतो. प्रोनाऊन कसा होतो हे ऑलरेडी मी तुम्हाला प्रोनाऊन या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे. ऑल हा नाऊन केव्हा यूज केला जातो? ज्या वेळेस तो ऑल एव्हरीथिंग असा अर्थ देत असेल. सर्व काही किंवा एव्हरीथिंग या अर्थाने जर आपला ऑल शब्द येत असेल तर तो नाऊन म्हणून यूज झालेला आहे किंवा तो नाऊन म्हणून फंक्शन करतो आहे असं समजलं जातं. जसं ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड असं म्हटलं जातं. ऑल दॅट ग्लिटर्स म्हणजे सर्व काही की जे चमकतं ते सोनं नसतं. तुम्ही ऐकलं असेल ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड हे तुम्ही म्हण ऐकलेली असेल. तर या म्हणीमध्ये ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड या म्हणीमध्ये ऑल जो आहे तो नाऊन म्हणून वापरलेला आहे. आणि इकडे बघा ऑल इज नाऊ लॉस्ट. ऑल म्हणजे सर्व काही आता संपलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा ऑल जो आहे हा ऑल कशाचा मिनिंग देतो आहे आपल्याला?
एव्हरीथिंगचा मीनिंग देतो आहे आणि एव्हरीथिंगचा मीनिंग जर देत असेल तर तो काय यूज केला जातो? काय म्हणून फंक्शन म्हणून वापरला जातो? नाउन म्हणून यूज केला जातो. मग तुम्ही जर बघितलं तर इकडे नाउन आहे, इकडे प्रोनाउन आहे, इकडे नाउन आहे, इकडे प्रोनाउन आहे. म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल होईल आणि ऑप्शन 4 पण या ठिकाणी काय होईल? कॅन्सल होईल. त्यानंतर बघा ऑल मेन. हा मेन काय आहे मित्रांनो? नाउन आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, की नाउनबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द काय असतो? ॲडजेक्टिव्ह असतो, विशेषण असतो. मग बघा दुसऱ्यासाठी आपल्याला ॲडजेक्टिव्ह पाहिजे. मग बघा ऑप्शन या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. हा तर ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे. इकडे बघा ॲडव्हर्ब दिलेला आहे म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल. बघा ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा ऑल जो आहे हा ॲडव्हर्ब म्हणून वापरलेला आहे. दे ऑल आणि या ठिकाणी तो प्रोनाउन म्हणून वापरलेला आहे. सो अशा पद्धतीने जर आपण गेलो तर ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं फायनल आन्सर जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे बघा. अ फेअर लिटल गर्ल सॅट ब्लँक ट्री. अ फेअर म्हणजे गोरी, लिटल म्हणजे लहान, गर्ल म्हणजे मुलगी, सॅट म्हणजे बसली आणि कुठे? अ ट्री. आता ती कुठे बसली असेल? झाडाखालीच बसलेली असेल ना. जनरली झाडाखाली. ओव्हर म्हणजे हे झाड आहे आणि या झाडाच्या वर हवेत ती कुठेतरी बसलेली आहे, असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणून हे कॅन्सल. अंडर जेव्हा झाड असतं, झाडाची जी सावली असते किंवा जे काही झाडाचं आवरण असतं त्याच्या खाली आपण बसतो. त्याचाच तर अर्थ आहे की आपण झाडाच्या खाली बसतोय. सो अंडर बरोबर होईल. झाडासोबत झाड पण बसेल आणि तुम्ही पण बसेल तर तेव्हा तुम्ही म्हणू शकतात. परंतु हे या ठिकाणी चुकीचं होईल आणि इंटू म्हणजे च्या आतमध्ये म्हणजे हे झाड जे आहे, हे झाड पूर्ण याच्या फांद्या जे आहेत किंवा हे जे लाकूड आहे, हे पूर्णतः तुम्ही पक्षासारखं जे आहेत ते कोरलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये जाऊन बसलेले आहेत. म्हणून इंटू म्हणता येणार नाही. सो ऑप्शन बी अंडर जे आहे तेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. हे सगळ्यांना माहिती आहे. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय म्हणजे मी, एट म्हणजे खाल्ले, सम म्हणजे काही आणि राईस म्हणजे काय? ज्याला आपण काय म्हणतो? भात असं म्हणत असतो. सो आय या ठिकाणी काय आहे? हा आय होईल आपला प्रोनाउन. त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. एट काय आहे? एट आहे भेटू. हा एट जो आहे तो काय आहे? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे भेटू. सम आणि त्याच्यानंतर राईस. राईस म्हणजे काय? नाऊन आहे. नाऊनबद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी कोण येतो? डिटर्मिनर येतो. डिटर्मिनरला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह म्हणतो. म्हणून सम काय होणार? ॲडजेक्टिव्ह. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ओके. सो अशा पद्धतीने हे काही सुरुवातीचे 15 प्रश्न होते जे आपण कव्हर केलेले आहे. जर तुम्हाला आणखी सर्व प्रश्नांचं एनालिसिस हवं असेल आपल्या YouTube चॅनलवर, तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओला लाईक करावा लागेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि जास्तीत जास्त आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्नांचं एनालिसिस आपण आपल्या या YouTube चॅनलवर घेत राहू. सो तूर्त आज इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर. बाय.